आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। 25 जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शहरातील सोनिया गांधी पॉलिटेक्निक कॉलेज येथे मतदार जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला। 18 वर्ष पूर्ण झालेल्या तरुणांनी आपलं नाव मतदार यादीत नोंदवून मतदानाचा हक्क बजावत लोकशाही अधिक बळकट करावी या उद्देशाने हा कार्यक्रम श्रीगोंदा तहसील कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आला। यावेळी पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचं कर्तव्य पार पाडणे प्रत्येक नागरिकाचं काम आहे। मतदानाची टक्केवारी कमी होणं लोकशाहीसाठी घातक असून मतदान हा आपला हक्क आणि उत्सव आहे। तसेच तहसीलदार सचिन डोंगरे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितलं की भारतात 1952 साली पहिली निवडणूक झाली। लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही। लोकशाहीत मतदान करणं मूलभूत अधिकार आहे। एका मताचं महत्त्व सर्व उमेदवारांना ठाऊक असतं। भारताची लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे। पूर्वी पोस्टल बॅलेट पद्धतीने मतदान होत होतं, आता ईव्हीएम मुळे प्रक्रिया सुलभ झाली आहे। एका बटनावर प्रतिनिधींचं भवितव्य ठरत असल्यानं तरुणांनी जिथं असतील तिथं मतदानाचा हक्क बजावला पाहिजे। कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य अमोल नागावडे, कॉलेज निरीक्षक गोलांडे सर उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नानारसे सर यांनी केलं तर प्रास्ताविक पंडित गायकवाड यांनी केलं। आभार प्रदर्शन विलास शिंदे यांनी मांडले। आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा। मध्ये श्रीगोंदा तालुक्याचे तहसीलदार साहेब व पीआय साहेब हे आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आले। त्यांनी आम्हाला मतदानाचे व मतदान कसं करायचं व त्याचे महत्त्व पटवून दिले व मतदान हे दान नसून तर ते आपलं कर्तव्य आहे हे त्यांनी पटवून दिले। मी प्राचार्य सरांचे व पीआय साहेब आणि तहसीलदार साहेब यांनी हे आले त्याबद्दल मी त्यांचे वर्ष पूर्ण झालेल्या तरुणांनी व तरुणांनी नाव नोंदणी करावे आणि मतदान करावे। श्रीगोंदा इथं राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला। मतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि मतदारांचा सन्मान करण्यासाठी मतदार दिवस साजरा केला जातो। आज सोनिया गांधी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये जे 9 मतदार आहेत, 18 वर्षाचे विद्यार्थी, यामध्ये मतदाराची जागृती निर्माण व्हावी आणि त्यांना लोकशाहीचं माहिती व्हावी यासाठी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि सर्वांना मी असे आवाहन करतो की आपले जर नाव मतदार यादीमध्ये नसेल तर मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करून घ्यावे आणि लोकशाही बळकट करावी। भारत निवडणूक आयोगाकडून जे दिव्यांग वृद्ध मतदार आहेत त्यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये घरोघरी जाऊन मतदान करून घेतलेलं होतं। विधानसभेच्या वेळेस पण घेतलेलं होतं, परंतु ह्या जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये अशी कोणतीही सोय करण्यात आलेली नव्हती। ज्यांच्या वयाची 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत असे जे नवयुवक आहेत अशा सर्वांना मी आवाहन करतो की त्यांनी घर बसल्या ऑनलाईन 6 नंबरचा फॉर्म भरून देऊन आपण आपलं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करून घ्यावं। आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही, फक्त आपला वयाचा पुरावा आणि रहिवासी पुरावा जोडला आणि 6 नंबरचा फॉर्म भरून दिला तर आपलं नाव मतदार यादीमध्ये येऊ शकेल। माझ्या कॉलेजमध्ये सोनिया गांधी पॉलिटेक्निक या ठिकाणी आमच्या कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय अमोल नागावडे सर यांनी मतदार दिनानिमित्त आमच्या कॉलेजमध्ये कार्यक्रम आयोजित केला। त्यानिमित्ताने श्रीगोंदा तालुक्याचे तहसीलदार सन्माननीय डोंगरे साहेब, त्याचप्रमाणे श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला मतदानाचे महत्त्व पटवून दिले। त्याचप्रमाणे मतदानाचा हक्क बजावणे ही आपली जबाबदारी असते त्याचे महत्त्व पटवून दिले। त्याचप्रमाणे आमच्या कॉलेजच्या सरांनी अमोल नागावडे सरांनी कॉलेज कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। आणि त्याचप्रमाणे कॉलेजचे निरीक्षक सन्माननीय गोलांडे सर हे त्या ठिकाणी उपस्थित होते त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानतो। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।